आज जागतिक पर्यावरण दिन एकीकडे साजरा होत असताना पर्यावरणाबद्दल अनेक उपक्रम राबवले जात असतानाही आज आपण पाहू शकता चाकणच्या या नैसर्गिक ओढ्याचा प्रदूषण, हे सगळं प्रदूषण किती भयानक आहे, चिंताजनक बनलं आहे ते आपल्या समोर आता दिसत आहे। या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या, घरगुती कचरा आणि सांडपाण्याचे प्रवाह सातत्याने येतात। कोणतीही प्रक्रिया न करता मैला मिश्रित पाणी थेट ओढ्यात सोडले जात आहे। याशिवाय काही लहान उद्योगांमधूनही बाहेर पडणारे रासायनिक मिश्रित पाणी देखील ओढ्याच्या प्रवाहात मिसळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। हेच पाणी पुढे भामा नदीला जाऊन मिळत असल्याने भामा नदी लगतच्या शेतकऱ्यांना या प्रदूषणाचा थेट फटका बसत आहे। या बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आणि काही स्थानिक ग्रामस्थ आहेत। काय सांगाल तुम्ही, या ओढ्याचं जे पाणी खाली नदीकडे जात आहे, काय अवस्था आहे नदीची सध्या? आज महाराष्ट्र सरकार पर्यावरण दिन साजरा करत असताना आज आमच्या चाकण परिसरातील परिस्थिती अतिशय भयानक आहे। हा चाकण, खराबवाडी, नाणेकरवाडी या मार्गातून येणारा हा ओढा आहे। त्या ओढ्याचं पाणी पुढे जाऊन भामा नदीला मिळतं। त्या भामा नदीच्या तीरावर मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय चालतो शेतकऱ्यांचा, परंतु आज ही पाण्याची परिस्थिती पाहिली तर जनावर सुद्धा या पाण्यात वास आला ते पित नाहीये। आता या पाण्यामुळे लोकांना त्वचेचे आजार भयंकर प्रमाणात आहे। या नदीच्या आजूबाजूला काळूस सारखं मोठं गाव आहे, शेजारी पटरवाडी आहे, कौटकरवाडी आहे, सर्व नागरी वस्त्यांना अतिशय आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे। तरी तुमच्या माध्यमातून माझी प्रशासनाला विनंती आहे, विशेष करून चाकण नगर परिषद असेल, आजूबाजूच्या ग्रामपंचायती असेल, या पाण्यावरती पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तरच हे पाणी ओढ्यात सोडण्यात यावं, अन्यथा यानंतर मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्याचा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला इशारा देतो। एकंदरीतच पाण्याबाबतीत जी चिंता व्यक्त केलेली आहे, त्या बाबतीत आपल्याशी बोलण्यासाठी अजूनही काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल तुम्ही, या पाण्याचा थेट शेतकऱ्यांना काय फटका बसतोय? जे चाकणचं पाणी ओढ्याला सोडलं जातं ते संपूर्ण पाणी असंच ड्रेनेजचं सोडलं जातं। त्या पाण्यामुळे राक्षवाडी, आगरवाडी असेल, पटरवाडी असेल, काळूचा भाग असेल, पाणी इतकं खराब आहे की आता तुम्ही पाहताय पूर्णपणे उन्हाळा आहे तरी पूर्णपणे फेस चाललेला आहे। अक्षरशः तिथं उभं पण राहूशी वाटत नाही आहे। तर माझी नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेला विनंती आहे, आमचे मार्गदर्शक नितीन शेठ गोरे प्रदूषण महामंडळाचे सदस्य आहेत, तर त्यांना विनंती आहे तर आपण याच्यात थोडं जातीने लक्ष घालून लवकरात लवकर STP प्लॅन बसून ते पाणी फिल्टर करून नदीत सोडावं, नाहीतर पुढली परिस्थिती खूप गंभीर होईल। आणि जर नाही केलं तर येणाऱ्या काळात आम्ही सर्व शेतकरी काळूच राक्षवाडी असेल खूप मोठं नगरपालिकेच्या तिथे आंदोलन करणार आहे। एकंदरीतच शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भावना खूप तीव्र आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि स्थानिक प्रशासनाने या पाण्याची प्रक्रिया करून या ओढ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।